मग लोकांना तुम्ही चुकीचा संदेश का देताय? अशी परिस्थिती नाहीये मित्रांनो की दिसत नाही वगैरे. तुम्ही या बिंदास, काही प्रॉब्लेम नाहीये, सावकाश चला. स्वर्ग तर पाहिलं नाही मित्रांनो, पण हे स्वर्गापेक्षा कमी नसेल. कसला वॉटरफॉल आहे सुंदर. आता ताजं झालेलं आहे लँडस्लाईड, कारण याआधी नव्हतं हे. मी आत्ता 2 दिवसापूर्वी आलो, त्यावेळी नव्हतं, आणि आत्ता हे झालेलं आहे. समोरची लाईट लावली बरोबर त्याने, आणि मग ते समोरचं काहीच दिसत नव्हतं. व्यू पहा फक्त, मी लगेच बंद नाही करत. समोरून डोंगरावरून प्रचंड असे पांढरे छोटे छोटे वॉटरफॉल पाहायला मिळतात. हे आलं पुढं खुबी फाटा. लेटेस्ट व्हिडिओ एकदम. एवढ्या एखाद्या 2 दिवसात आपण लगेच अपलोड करून टाकू, कारण भरपूर लोक सर्च करत आहेत या गोष्टी, की रोड चालू आहे की नाही. मी प्रत्येक वेळी बनवतो नवीन काय बोलायचं रोडवर, तर नवीन प्रत्येक वेळी एक जे सौंदर्य आहे ते वेगळं रूप घेत असतं इकडे. त्यामुळं व्हिडिओमध्ये नाविन्य हे असतंच. बाईकवर आता लोक गेले, त्यांच्यासोबत एक छोटा बाळ देखील होतं. तो पुढे त्याला बसवलं होतं, एवढ्या थंडीत त्याला पुढे बसवलंय तिकडे. म्हणजे थोडंसं काळजी घ्या यार मित्रांनो. आणि हे उजव्या साईडला MTDC रिसॉर्ट, आणि इकडून आता पूर्ण जे फॉग आहे ते चालू होतं. लाईट्स ऑन करतोय मी देखील. एक छोटी येलो लाईट खाली फॉग लॅम्प मध्ये लावून घेतलेली आहे, जेणेकरून घाटामध्ये त्रास होणार नाही. हे झालं डेला तर आपल्याला दिसतोय रोड, नाईटला एवढी परिस्थिती बेकार असते इकडे. पण काही लोक एवढी अतिशयोक्ती करून दाखवतात व्ह्यूज येण्यासाठी वगैरे, तर असं नाहीये. आता काल एक मी रिसेंटली व्हिडिओ पाहिला, तर त्यामध्ये त्यांनी अप्पर म्हणजे वरची लाईट लावली होती. वरची लाईट लावली, त्यामुळे वरच्या लाईटमध्ये फॉग येतोच. हे बघा, असं मी दाखवतो तुम्हाला काय परिस्थिती होती. आणि मग वरची लाईट लावली, काहीच दिसत नाही, असं नाही तसं नाही, एवढं म्हणजे मग लोकांना तुम्ही चुकीचा संदेश का देताय? अशी परिस्थिती नाहीये एवढं घाटामध्ये. त्यामध्ये काही प्रवासी मग प्रवास करणं टाळतात आणि लॉंग रूटने जातात वगैरे. असं काही नाहीये, एकदम तुम्ही व्यवस्थित गेलात. मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं की जर वॉटरफॉल पहा तुम्ही सुंदर. मी वेगळ्या विषयावर बोलतोय. तर हो, हे पहा आहे धुकं, नाही असं नाही, पण तुम्हाला दिसतं एवढं काय प्रॉब्लेम होत नाही. आज पहा मंडे, सॉरी ट्यूजडेला देखील किती गर्दी आहे इकडे. हे सगळे ते पहा अंडर पॅन्टवर आहे तिकडे लोक, आई वगैरे पण आहे. लोक प्रवास करतात, लेडीज असतात. ठीक आहे. तर त्याने असं दाखवलं होतं की काहीच दिसत नाही, आणि त्याने अप्पर लाईट लावली होती अशी पुढची. मग त्याने काय झालं तर ते फॉग आणि त्यावर ते लाईट पडून ते असं समोरचं काहीच दिसत नव्हतं. मग हे कशाला करताय तुम्ही? आणि मग बाबा इकडे झिरो विजिबिलिटी आहे आणि दिसत नाहीये, फार रिस्की आहे, असं तसं तो बोलत होता भरपूर. लँडस्लाईड पहा कसं झालंय, हे लेटेस्ट झालेलं आहे. आणि हा आपला सुंदर बोगद्याचा परिसर. अशी परिस्थिती नाहीये मित्रांनो की दिसत नाही वगैरे. तुम्ही या बिंदास, काही प्रॉब्लेम नाहीये, सावकाश चला. याच्यावर काय तुम्ही म्हणजे बाकी लोक पण जातात, त्यांच्या मागे चला, काही इश्यू नाही. जे पिकअपवाले वगैरे असतात यांच्या मागे चाललात, कारण ते डेलीचे चालतात इकडून. समोर वॉटरफॉल बापरे, मस्त रूप घेतलेलं आहे माळशेज घाटाने. इकडं मारुतीरायांचं मंदिर, शिव मंदिर देखील आहे, शिवलिंग आहे तिथे, शनेश्वर मंदिर देखील आहे. म्हणजे भरपूर 2-3 देवळं आहेत. आणि ही
परिस्थिती पहा घाटामध्ये काय नेमकं. हे स्वर्ग तर पाहिलं नाही मित्रांनो, पण हे स्वर्गापेक्षा कमी नसेल. मला एक सांगायचं आहे, किती सुंदर आहे बा तुम्ही. व्हाईट लाईट अशी लावतात आणि मग प्रॉब्लेम होतो. हे पहा, बघा तुम्ही, कसला वॉटरफॉल आहे सुंदर. मुद्दाम आपण या परिसरातून थोडं हळू जाऊ, मला एक निसर्गाचा आनंद घेता येईल घरी बसल्या बसल्या, आणि तुमची देखील इच्छा होईल या परिसरात फिरायला येण्याची. आता मेन हे घाटाचं खरं कुतूहल पहा, हे नॅचरल कार वॉश. गाडी धुवून घेऊ आपण थोडी. पहिलं बराच वेळ मी थांबलो होतो तिकडे, आणि थोडी गाडी पावसामध्ये खराब झाली होती, ती धुवून घेतली मी. इकडे काही तुम्हाला पैसे द्यायचे नाही आहेत, फ्रीमध्ये तुम्ही गाडी धुवून घेता, तर मी देखील तीच घेतलेली. ठीक आहे, असो, गमतीचा विषय. पण तुम्ही काही थांबू नका, म्हणजे कधी कधी काय होतं, छोटे मोठे दगड देखील येतात खाली आणि मग उगाच गाडीचं नुकसान. हे पहा, इकडं हे आत्ता ताजं झालेलं आहे लँडस्लाईड, कारण याआधी नव्हतं. हे मी आत्ता 2 दिवसापूर्वी आलो, त्यावेळी नव्हतं, आणि आत्ता हे झालेलं आहे. त्यामुळं मी नेहमी सांगतो व्हिडिओमध्ये काय होतं परिस्थिती, कारण नेहमी जातो, नेहमीचा अनुभव आहे, आणि काय होतं असतं प्रत्येक वर्षी चांगलं माहिती आहे. त्यामुळं थोडी आता इथं फॉग आहे, आणि इकडे बघा अशी समोरची लाईट लावली बरोबर त्याने, आणि मग ते समोरचं काहीच दिसत नव्हतं. मग ते लोक असो व्ह्यूज साठी लोक करतात, एक थोडंसं ग्रीप भेटतो, ठीक आहे, पण त्यामुळे काही लोकांना त्याचं थोडेसे भीती देखील वाटते. असं आहे तर रोड गाडी कशी चालवायची वगैरे वगैरे. तसं काही नाही आहे मित्रांनो. हे पहा, हे जे असं आहे ना, या फक्त रात्र असते, रात्री तुम्हाला मान्य आहे विजिबिलिटी थोडी कमी होते, पण तुम्हाला मी सांगितलं, तुम्हाला जर रोड कळत नसेल वगैरे, तर एखादी मोठी गाडी असेल, पिकअप वगैरे असेल, त्यांच्या मागे चला आरामशीर, काही प्रॉब्लेम नाही. त्यांच्या गाड्या देखील एकदम आरामात जातात, आणि त्यांच्या तर गाड्यांना मागे एवढी लाईट असते, त्यामुळे ते बराच लांबपर्यंत ती गाडी दिसून कळून येते. आणि लोक खरंच थांबतात, मस्त एन्जॉय करतात लोक. तुम्ही देखील करा. हे बघा, आत्ता वाजलेले सकाळचे 8:15, आणि परिस्थिती बघा कसली घाटात. असं वाटतंय जसं संध्याकाळ झाली आहे, किंवा एकदम सकाळी पहाटेचा 4-5चा सीन आहे हा, असं काही वाटतं इकडं, पण तसं काही नाही आहे. एकदम घाटाचं हेच खरं वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य म्हणजे एक कुतूहल बोलता येईल, की हा घाट म्हणजे एकदम वेगळ्याच तुम्हाला बेस्ट दुनियेत घेऊन जातो असं बोलायचं मला. पण ते थोडंसं गाडी चालवताना लक्षात येत नाही. संपलेलं आहे इकडे फॉग. जो एक थोडासा पॅच आहे ना, तेवढ्याच पॅचमध्ये घाटाचा परिसर असा असतो.
जास्तच धोका आहे. रोड एकदम छान आहे घाटामध्ये आणि मस्त आहे एकदम. समोर पहा किती सुंदर आहे. धुक्यांची जी चादर आहे ती पहा कसं वाहून जात आहे. ते एवढं सुंदर दिसतं. हे पण ढगातच असतो. लोक शूट वगैरे करतात भरपूर. अशा पद्धतीत संपतो घाट. आणि ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा. जे लोकांना घाटामध्ये येण्याची इच्छा आहे त्या लोकांनी नक्कीच हा व्ह्यू पहा. फक्त मी लगेच बंद नाही करत. समोरून डोंगरावरून प्रचंड असे पांढरे शुभ्र छोटे छोटे वॉटरफॉल पाहायला मिळतात. निसर्ग किती सुंदर आहे हे पहा. याच्यातून एक कळून येतं की काय हे कमाल आहे एकदम. तर ठीक आहे, झालं इथपर्यंतच बनवू आपण व्हिडिओ, कारण खूप मोठा होतो आणि मग इतर लोक पाहत नाहीत. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो आणि इतरांसोबत शेअर करा. चला भेटू असंच एखाद्या नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत फिरत राहा, प्रवासाचा आनंद घ्या.